तमिळनाडूचा थलपती ठरलेल्या विजय जोसेफच्या शाळेच्या दाखल्यावर जातीच्या नोंदीसाठी वडिलांना आंदोलन का करावं लागलं? विजय नाव ठेवण्यामागचं नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊयात डिकोडमध्ये. नमस्कार, मी विनोद पाटील. सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या पेरियार यांच्या विचारांवर पक्ष उभा केलेल्या विजय थलपती यांचं आयुष्य जन्मापासूनच नाट्यमय घडामोडींनी भरलंय. विजयचे वडील ख्रिश्चन आणि आई हिंदू. 2022 आलेल्या संयम चित्रपटाच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत विजयचे वडील आणि दिग्दर्शक S.A. चंद्रशेखर यांनी एक खास किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की समाजात जातीवादाची बीजं कशी लहानपणापासूनच आणि तीही शाळांमधूनच पेरली जातात. यानंतर त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील सर्वांनाच धक्का देणारा अनुभव शेअर केला. जेव्हा ते आपल्या मुलाला म्हणजे अभिनेता विजय थलपतीला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी गेले, तेव्हा प्रवेश फॉर्मवर धर्म आणि जात लिहिण्याचा कॉलम होता. त्यावेळी त्यांनी जात या जागी तमिळ असं लिहिलं, पण शाळा प्रशासनाने तो फॉर्म स्वीकारण्यास नकार दिला. हे ऐकताच चंद्रशेखर यांचा पारा चढला. त्यांनी शाळेला स्पष्ट इशारा दिला की जर त्यांचा फॉर्म स्वीकारला गेला नाही तर ते आंदोलन करतील आणि गरज पडली तर शाळाही बंद पाडतील. शेवटी शाळेला माघार घ्यावी लागली आणि फॉर्म स्वीकारण्यात आला. त्या दिवसानंतर थलपती विजयच्या सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये जिथे जिथे जात नमूद करावी लागते तिथे तमिळ असंच लिहिलं जातं. चंद्रशेखर यांनी यावर भर देत सांगितलं की आपणच जातीवादाला महत्त्व देतो. जर आपण ठरवलं तर मुलांच्या शाळेच्या प्रवेशावेळी जात नमूद करणं टाळू शकतो. त्यांच्या मते जर असं सातत्यानं केलं तर पुढील 20 वर्षात जात ही संपुष्टात येऊ शकते. या संवादात त्यांनी विजय या नावामागची ही एक रोचक गोष्ट सांगितली. त्यांच्या मते विजय या नावात एक सकारात्मक ऊर्जा आहे. उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की बॉलिवूडमधले प्रसिद्ध लेखक जोडी सलीम जावेद आपल्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकांसाठी विजय हे नाव वापरत असत. त्याच परंपरेतून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या मुलाचं नावही विजय ठेवलं. जात धर्मापेक्षा तमिळ अस्मितेला सर्वोच्च मानणाऱ्या याच विजयनं आता तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक राजकीय बदल घडवून आणलाय. गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेल्या DMK आणि AIADMKच्या राजकारणात त्याने नवा पक्ष, नवी दिशा आणि एका नव्या युगाची सुरुवात केली.